अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 17. 2 जलप्रवाह एक होत असताना त्यांना जर मीठ बांधासारखे आडवे आले तर तेही क्षणात जसे जलरूप होते. त्याप्रमाणे त्या दोघांच्या संगमात व तेथील संवादात जे ऐकले त्याचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला की माझीही त्यांच्यासारखीच स्थिती झाली. इतके तो म्हणत आहे तोच अष्टसात्विक भाव प्रगट होऊन त्याच्या संजयपणाची स्मृती त्याने कोठे नाहीशी केली ते काही कळेना. अंगावर जो रोमांच उभे राहिले तो शरीर संकुचित झाले व स्तब्धता व स्वेद यांना एकट्या शरीरकंपानेच जणू जिंकले. अद्वयानंदाच्या स्पर्शाने नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले, इतके की कोणाला वाटावे ते अश्रू नसून पाझरच लागले आहेत. पोटात काहीही साठण्यास जागा नव्हती ते कशाने झाले हे कळेना. कंठ कशाने दाटला तेही कळेना व दीर्घ श्वासामुळे हुंदक्यामुळे मुखातून शब्द फुटेनासा झाला. फार काय सांगावे. अष्टसात्विक भाव प्रगट होऊन संजय चाचरू लागला. संजय हा जणू कृष्णार्जुन संवादाचा चव्हाटाच झाला. त्या सुखाची जातच अशी आहे की त्याचे भरते आपोआप शमते. म्हणून त्यायोगे संजय सहजच देहभानावर आला. मग आनंदाचे भरते ओसरू लागल्यावर संजय म्हणाला, उपनिषदांमध्येही उपलब्ध न होणारे गुह्य श्रवण मला व्यासांच्या कृपेने घडले. ते श्रवण घडताच मला ब्रह्मस्थिती प्राप्त होऊन मी तूपणासह सर्व विश्व मावळून गेले. सर्व योगादी मार्ग ज्या ठिकाणी येऊन समाप्त होतात असे भगवंताचे वाक्य श्री व्यासकृपेने मला अनायासे प्राप्त झाले. अहो, अर्जुनाला निमित्त करून भगवान श्रीकृष्ण त्या रूपाने आपण स्वतःच अवतरून आपण आपल्याला जो उपदेश करून घेतला. केवळ अशा परिस्थितीत जर माझे कान त्या श्रवणाकडे अधिकारी झाले तर श्रीगुरूंच्या स्वतंत्र सामर्थ्याची योग्यता मी कशी वर्णन करू शकेन. हे बोलत असता संजय आश्चर्यचकित झाला. त्यामुळे त्याची देहस्मृती गेली. ते कसे तर ज्याप्रमाणे रत्नाच्या ठिकाणी जसे रत्नाचे तेज रत्नाच्या मूळ स्वरूपाला झाकते, हिमालयातील सरोवरे चंद्रोदयाच्या वेळी गोठून जशी स्फटिकमण्याप्रमाणे दिसतात व सूर्योदयाला पुन्हा त्यांना पाझर फुटतात, त्याप्रमाणे देहभानावर आला की तो संवाद आठवायचा व पुन्हा त्या स्मरणाने त्याला स्वरूप समाधी लागावी असे होई. मग हर्षभरात उठून म्हणाला, राजा, श्रीहरीचे विश्वरूप दर्शन होऊन सुद्धा तू जागच्या जागी स्वस्थ कसा राहू शकतोस. न पाहताही जे दिसते, जे नाही म्हटले तरी असते व विसरू जावे तरी तेच आठवते, मग त्याला कसे टाळता येईल. ते विश्वरूप पाहून काय हा चमत्कार असे म्हणण्यालाही अवसर मिळाला नाही. तोच त्या आनंदाच्या महापुरात मी सुद्धा वाहून गेले. माझे मला भान उरले नाही. याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुन संगमात स्नान करून संजयाने अहंकाराची तिलांजली दिली. त्याप्रसंगी आनंद अनावर होऊन तो काही अलौकिक बोलायचा व सद्गतीत कंठाने वारंवार श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणायचा. संजयाच्या या अवस्थेची राजा धृतराष्ट्राला जर काहीच वार्ता नव्हती तर त्याला त्याची नुसती कल्पना तरी कशी येणार. तेव्हा झालेला सुखलाभ संजयाने आपल्याच ठिकाणी स्थिर करून अष्टसात्विक भावाचा पुंज जिरवला. धृतराष्ट्र म्हणाला, संजया, युद्धात कोणत्या वेळी काय घडते हे सांगण्यासाठी तुला येथे ठेवला असता ते सांगण्याचे सोडून हा अन्य प्रकार काय सांगत बसला आहेस.
त्या व्यासांनी तुला येथे कोणत्या उद्देशाने ठेवले आणि या अप्रासंगिक भलत्याच गोष्टी तू काय सांगत बसला आहेस? एखादा जंगलात राहणारा मनुष्य राजमंदिरात नेला तर त्याला तेथे दाही दिशा जशा उदास दिसतात, अथवा सूर्योदय झाला की निशाचरांची पिशाच्यांची रात्र उजाडते. ज्याला ज्या गोष्टीचे महत्त्व समजण्याची बुद्धी नाही त्याला ते बेचव वाटणारच. मग धृतराष्ट्राने कृष्णार्जुन संवाद कथनाला अप्रासंगिक म्हटले तर ते योग्यच आहे. मग धृतराष्ट्र म्हणाला, सध्या जे युद्ध चालले आहे त्यात अखेर कोणाचा रे जय होणार? एरवी विशेष करून बहुतेक आमची अशी कल्पना आहे की दुर्योधनाचा पराक्रम नेहमी अधिक असतो आणि सैन्याच्या बाजूने पाहताही पांडवांपेक्षा त्याचे सैन्य 1.5 पट आहे. मग ते शेवटी जिंकणार नाही काय? आम्हाला तर असे वाटते, संजया, तुझे ज्योतिष काय सांगते आहे हे आम्हाला माहीत नाही. तुझे भविष्य जसे असेल तसे सांग. राजाच्या या भाषणाला संजयाने उत्तर दिले, कोण बलवान की कोणाचे सैन्य अधिक ते मला काही समजत नाही. मला एकच कळते की ज्याच्या आयुष्याची दोरी मजबूत असेल तोच जगणार. चंद्र तेथे चांदणे, शंकर तेथे पार्वती, संत तेथे विवेक, ह्या गोष्टी असावयाच्याच. राजा तेथे सैन्य, प्रेम तेथे संबंध, अग्नी तेथे दाहकता असणारच. दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखप्राप्ती व सुखप्राप्तीत पुरुषोत्तम जसा असतोच. वसंत तेथे वनश्री, वनश्री तेथे फुले आणि फुले तेथे भ्रमर समुदाय. सद्गुरू तेथे ज्ञान, ज्ञान तेथेच किंवा तेच आत्मदर्शन व आत्मदर्शन म्हणजेच समाधान हा जसा नियम. श्रीमंती तेथे सुखभोग, सुखभोग तेथे उल्हास किंवा सूर्य तेथे जसा प्रकाश. त्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ ज्याच्या योगे सनात आहेत तो भगवान श्रीकृष्ण जेथे असणार तेथे लक्ष्मीही असायचीच. आणि आपल्या पतीसह वर्तमान ती जगन्माता ज्याच्याकडे नांदते त्याच्या अनिमादी सिद्धी काय दासी असणार नाहीत? श्रीकृष्ण म्हणजे मूर्तिमंत विजय. तो ज्याच्या पक्षाला असेल त्या पक्षाला निश्चितच जय मिळणार. अर्जुन स्वतः विजय या नावाने प्रसिद्ध आहे. विजय स्वरूप श्रीकृष्ण भगवान त्याच्या बाजूला आहेत. भगवान तेथे विजयश्री आहेच व तेथे विजयश्री तेथे निश्चयाने यश हे ठेवलेलेच आहे. ज्याला अर्जुनाला लक्ष्मीनारायणासारखे समर्थ मायबाप आहेत त्याच्या गावची सामान्य झाडे सुद्धा कल्पतरूंना पैजेने का जिंकणार नाहीत? तेथील सर्व पाषाण ही चिंतामणी का होणार नाहीत? ती सर्व भूमी सोन्याची का होणार नाही? राजा, थोडा विचार कर. अरे, त्याच्या गावच्या सर्व नद्या सुद्धा अमृतवाहिन्या झाल्या तर त्यात नवलते काय? तो भक्त जे काही बोलेल ते शब्द वेदतुल्य खुशाल समजावेत व तो देहधारी आहे तेथवर सच्चिदानंदाची साकार मूर्ती म्हणून का न म्हणावा? कारण स्वर्ग व मुक्ती ही ज्याच्या हातात आहे तो श्रीकृष्ण भगवान ज्याचा पिता व देवी लक्ष्मी ही ज्याची माता आहे. म्हणून ज्या पक्षाच्या बाजूने तो लक्ष्मीवल्लभ उभा आहे तेथे सर्व सिद्धी सहजच आहेत इतके मला समजते. दुसरे तिसरे मी काहीही ओळखत नाही. आणि समुद्रापासून जन्म पावणारा मेघ हा समुद्रापेक्षाही अधिक उपयोगी पडतो. त्याप्रमाणे आज त्या अर्जुनाचाच महिमा अधिक वाटतो. लोखंडाला सुवर्णत्व देण्याचे सामर्थ्य परिसाचेच आहे, ह्यात वाद नाही. पण जगाच्या व्यवहाराचे पोषण परिसाने नव्हे तर सुवर्णानेच होत असते. या दृष्टांतांनी गुरुकडे कमीपणा येतो असे प्रथमतः कोणाला वाटेल, पण तसे नाही. कारण अग्नी हाच दिव्याच्या द्वारे मोठा प्रकाश देतो. तेव्हा लोक त्याला दीपप्रकाश म्हणाले तर अग्नीला कमीपणा कसा? दीपमहिमा हा अग्निप्रसाद होय. त्याप्रमाणे देवांच्या शक्तीच्या प्रसादानेच पार्थ देवापेक्षा मोठा वाटतो. पण तशी भक्तस्तुती करणे हा सुद्धा वस्तुतः देवांचाच गौरव आहे.
आणि पुत्राने सर्व गुणांत आपल्यावर ताण करावी अशी पित्याची इच्छा असते. तीच शिष्याच्या उत्कर्षाने सद्गुरू भगवान श्रीकृष्णांना पाहण्याचे भाग्य लाभले. राजा फार काय सांगावे, अशा प्रकारची श्रीकृष्ण कृपा ज्याच्यावर झाली आहे तो पार्थ ज्या पक्षाचा अभिमान धरून उभा आहे तेच विजयस्थान होय, यात तुला संदेह कसला? अरे, तेथे नसणारा विजय तो विजयच नव्हे असे समज. म्हणून जेथे श्री तेथे श्रीमंत श्रीपती, जेथे तो पंडुपुत्र तेथे सर्व जय आणि उत्कर्षही तेथेच. श्रीवासांच्या बोलण्यावर जर तुमचा विश्वास असेल तर मी सांगितलेले हे निश्चित आहे असे समज. जेथे तो श्रीवल्लभ, जेथे तो भक्तश्रेष्ठ अर्जुन, तेथे सर्व मंगल सुख आणि लाभ असणारच. हे माझे बोलणे अन्यथा होईल तर मी व्यासांचा शिष्यच नव्हे. अशी बाहू उभारून संजयाने गर्जना केली. याप्रमाणे सर्व भारताचे सार एका श्लोकात संजयाने कौरवपती धृतराष्ट्र याला ऐकविले. जसा अग्नी कितीतरी मोठा आहे त्याची कल्पना करता येत नाही, परंतु वातीच्या टोकावर ठेवून सूर्याची गैरहजेरी भरून काढण्यासाठी तो आणावा. त्याप्रमाणे शब्दब्रह्म जे वेद ते अनंत आहेत त्याचे सार 1.25 श्लोक भारतात आणले आणि त्याचेही सर्व सार म्हणजे गीतेचे हे 700 श्लोक आहेत. त्या 700 श्लोकांचाही व्यासशिष्य संजय त्याचा निश्चयाचा उद्गाररूप असणारा जो हा अखेरचा श्लोक तो सारभूत आहे. ह्या एकच श्लोकाला चिकटून त्याचे मनन जो करील त्याने सर्व अविद्या जिंकल्यासारखेच होईल. त्याप्रमाणे 700 श्लोक हे गीतेतील पदांनी धारण केले आहेत. ह्या पदांना पदे म्हणावी की गीतारूप आकाशातील अमृतवृष्टी म्हणावे हे कळतच नाही. किंवा आत्मराजाच्या गीतारूपी सभामंडपाचे हे 700 श्लोक म्हणजे जणू तेवढे खांबच आहेत असे वाटते. किंवा श्लोकरूपी 700 मंत्रांनी जिचे प्रतिपादन केले आहे अशी गीता ही देवी भगवतीच आहे व मोहमहिषासुर वधाने ती आनंदित आहे. म्हणून काया वाचा मनाने जो तिचा सेवक होईल त्याला ती स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करील. किंवा अविद्यारूपी अहंकाराचा नाश करून गीतेचा एक एक श्लोकही सूर्याला पैजेने जिंकेल. असे 700 श्लोक देवांनी गीतेच्या निमित्ताने प्रकाशित केले. किंवा संसार मार्गावर चालत असता दमल्या भागल्या जीवांना विसावा घेण्यासाठी श्लोकाक्षरूपी द्राक्षवेलींनी युक्त असा मांडवस गीता स्वतः झाली आहे. किंवा ब्रह्मराप्रमाणे ज्या भाग्यवान साधू संतांनी या गीतेच्या श्लोकरूपी कमलपरांगाचा स्वानंद लुटला आहे अशा श्रीकृष्ण नायक सरोवरातील भरास आलेल्या या कमलिनीचा पाठक होत. किंवा 700 श्लोकांच्या रक्षणासाठी जणू सुंदर कोट बांधून सर्व वेदशास्त्रे या गीतानगरीत राहण्यास आली आहेत. किंवा आपला कांत पती जो आत्मा त्याला प्रेमाने आलिंगन देण्यासाठी त्यांची कांता पत्नी रूप असलेली गीता ही 700 श्लोकरूपी बाहू पसरूनच जणू आली आहे. किंवा हे श्लोक म्हणजे गीता कमळावरील भ्रमरच आहेत अथवा गीतासागरावरील हे तरंग म्हणा. किंवा अशीही कल्पना करावी की श्रीहरीच्या गीतारथाचे हे 700 श्लोक जणू अश्वच आहेत. किंवा नर जो अर्जुन हाच जणू सिंहस्थ पर्वणीचा योग म्हणून गीतागंगेला मिळण्यासाठी हा श्लोकरूपी सर्व तीर्थांचा मेळाच आला आहे. किंवा ही श्लोकपंक्ती नसून अचिंत्य वस्तूची चित्ताला प्राप्ती करून देणारा हा चिंतामणीच आहे. अथवा निर्विकल्प ब्रह्मप्राप्ती करून देणारे हे कल्पतरूच आहेत. असे एकापेक्षा एक बहारीचे असे हे 700 श्लोक आहेत. तेव्हा त्यातील कोणता एकच श्लोक पुढे घेऊन त्याची प्रशंसा करावी? कामधेनू म्हटल्यावर मग ती व्याली की न व्याली ही दृष्टी ठेवून जशा कोणीही तिच्या गोष्टी बोलत नाहीत. दिवा पाहिला कोणता व नंतरचा कोणता, सूर्य धाकटा की मोठा, अमृत सागर खोल की उथळ, या चौकशीचा काय उपयोग?
त्याप्रमाणे हे पहिले उत्तम, हे शेवटचे सामान्य, असा गीतेच्या श्लोकाचा श्रेष्ठ अश्रेष्ठतेचा क्रम लावणे शक्य नाही. स्वर्गातील पारिजातकाच्या वृक्षाची नवी जुनी फुले असा भेद असतो काय? आणि श्लोकांमध्ये कमी अधिक भाव नाही, हे काय सिद्ध केले पाहिजे? शिवाय तिच्यात वाच्य व वाचक असा भेदभाव म्हणण्यासही अवसर नाही, कारण ह्या शास्त्रात श्रीकृष्ण वाच्य व श्रीकृष्णच वाचक आहेत, हे सामान्य लोकही जाणतात. गीतेच्या अर्थाने जे फल मिळते तेच पठन करण्यानेही मिळते. या फळाच्या एकाच मापावरूनही वाच्य व वाचक यांचे ऐक्य गीताशास्त्रानेच सिद्ध केले आहे, म्हणून ते आता मी सिद्ध करण्याचे कारण नाही. ही गीता म्हणजे दुसरे कोणी नसून भगवंतांची वाङ्मय मूर्तीच आहे, असे निश्चित समजावे. कोणतेही शास्त्र वाच्यपद व नंतर त्याचा अर्थ असे फलद्रूप होऊन मग आपण मावळते. गीताशास्त्राची तशी गोष्ट नाही. हे सर्व परब्रह्मस्वरूप आहे. भगवंताचे विश्वकरुणत्व काय सांगावे. अर्जुनाच्या निमित्ताने लोकांना महानंदाची, ब्रह्मानंदाची सहज प्राप्ती व्हावी म्हणून त्या निर्गुणालाही गीतेच्या रूपाने रूपास आणले आहे. चकोराच्या निमित्ताने पूर्ण कलायुक्त चंद्राने तिन्ही संतप्त असलेले लोक जसे शांत करावेत, किंवा गौतम मुनींच्या निमित्ताने कळीकाळज्वर दोषयुक्त जीवांच्या उद्धारासाठी शंकरांनी आपल्या जटातून गंगा मृत्यूलोकी सोडली, त्याप्रमाणे श्रीकृष्णरूपी गाय आपले वासरू जो पार्थ त्याच्यासाठी पण जगाला पुरून उरेल अशा गीतारूपी दुधाचा पान्हा सोडती झाली. या ग्रंथात जीवाभावाने बुडी द्याल तर तद्रूप मोक्षरूप व्हाल, अथवा पठणाच्या निमित्ताने नुसते जिभेला जरी श्रम द्याल तरी लोखंड एका अंगाने परिसाला लागले तरी सर्वांगाने जसे सोन्याचे होते, त्याप्रमाणे श्लोकाच्या पठणाची नुसती वाटी जरी ओठाला लावली न लावली तोच अंगाला ब्रह्मतेची पुष्टी येईल. अंगे ब्रह्म व्हाल, किंवा पठन न करण्याच्या उद्देशाने तोंड मिटून धरून नुसते एका कुशीवर पडून राहाल तरीही दुसऱ्याने म्हटलेली गीतेची नुसती अक्षरे कानावर आली तरी तेच म्हणजे पठनाचे फळ मिळेल. कारण समर्थ दाता जसा कोणाही याचकाला नकार देत नाही, त्याप्रमाणे गीतेचे श्रवण घडो, पठन घडो अथवा अर्थ समजो, मोक्षाच्या अलीकडील फळ देण्याचे गीतेला माहीतच नाही. म्हणून जाणत्या शहाण्याबरोबर सर्वांनी एक गीतेचीच सेवा करावी, दुसरी सर्व शास्त्रे घेऊन करायचे आहे काय? आणि कृष्णार्जुनांनी मोकळेपणे ज्या मुक्तपणे गोष्टी केल्या त्या जणू तळहातावर घेता याव्या इतक्या व्यासमहर्षींनी सोप्या करून ठेवल्या आहेत. आई बालकाला प्रेमाने जेवायला घालू लागली की त्याच्या बेताचे जसे घास करते, किंवा अमर्याद वायुरूपाचा आपल्यापुरता भोग घडावा म्हणून चतुर मनुष्य जसा पंखा निर्माण करतो, त्याप्रमाणे विस्तृत व सुट्ट्या शब्दांनी जो बोध होणे कठीण आहे तो स्त्रीशूद्रादिकांच्या बुद्धीत सहज बसेल अशा प्रकारची सुटसुटीत अनुष्ठुप छंदात श्रीव्यासांनी त्या शब्दांची रचना केली. स्वाती नक्षत्राचे पाणी जर मोत्याच्या आकाराला आले नसते तर त्याला सुंदर स्त्रियांच्या अंगावरील शोभा कशी प्राप्त झाली असती. ध्वनीने जर वाद्यांचा आश्रय केला नसता तर श्रवण प्रत्यक्षता त्याला कशी आली असती, किंवा सुगंधाने फुलाचे रूप धारण केले नसते तर त्याचा व्यक्तिगत भोग कसा घडला असता. पक्वान्नाच्या रूपाने गोडी अवतरली नसती तर जिभेला तिचा भोग कसा घडला असता, किंवा आरशा वाचून डोळ्याला डोळा कसा दिसला असता. ब्रह्म श्रीगुरूंचे रूप घेऊन जर आकाराला आले नसते तर त्याची उपासना कशी करता आली असती. जसे अगणित जी ब्रह्मवस्तू ती 700 श्लोकरूपाने गीतारूपाने प्रगट झाली नसती तर त्याची या जगात लोकांना कशी प्राप्ती झाली असती.
ढगातील पाणी समुद्राचेच असते, पण लोकांची दृष्टी त्याविषयीचीच असते, कारण जे अमर्याद समुद्र स्वरूप कोणालाही व्यवहारोपयोगी नसते आणि वाणी जेथे पोहोचू शकत नाही अशा त्या ब्रह्मवस्तूचे या उत्तम श्लोकाचे रूप घेतले नसते. श्रवणाला व वाणीला त्याचा भोग कसा घेता आला असता. म्हणून श्रीकृष्ण अर्जुन संवादाला गीता ग्रंथाचे रूप देऊन ठेवण्यात महर्षी व्यासांनी जगावर महान उपकार करून ठेवले आहेत.